आम्ही बीड जिल्ह्यामधून येत. बीड जिल्ह्यात गेवराई तालुका पहिलाच मागासलेला तालुका. त्याच्यात पाणी नाही आम्हाला, आणि पाणी आलं तर असं पिकच ठेवत नाही. नेमकं करावं काय आम्ही? पण शेतकऱ्याकडं आज काही राहिलेलं नाही. शेतकरी डायरेक्ट भोंगळा झालाय. मित्रांनो, आपण आता सध्या जे मोबाईलवर बघतोय, रील्स वर केलं तरी ढगफुटी, रील्स खाली केलं तरी इकडं पूर आलाय. हे तिसगाव वाहून गेलं, तिसगावचा तलाव फुटलाय. आष्टी तालुक्यात हेलिकॉप्टर आले पूरग्रस्तांना काढायला. मराठवाड्यात एवढी बिकट परिस्थिती की शेतकऱ्यांना त्यांचं जे साठवलेलं अन्नधान्य होतं ते सगळं वाहून गेले, खायला काही नाही आहे. आणि शेतातली परिस्थिती जर तुम्हाला बघायची असली तर आता ही बघा, ही तूर आहे आणि तुरीमध्ये मूग होता. मूग काढायचा राहिलेला आहे, तूर उभी जळलेली. आता मूग बघा एकाच झालाय, सगळा मूग उभा जळालाय, सगळा खराबलाय. आता शेतकऱ्यांनी नेमकं करायचं काय? सरकारने सांगावं आम्हाला काय करायचं काय नाही, यासाठी उपाययोजना काय आहेत, किंवा त्यांच्याकडे दुसरा काही पर्याय असला तर तो सांगावं. पण शेतकऱ्याकडं आज काही राहिलेलं नाही. शेतकरी डायरेक्ट भोंगळा झालाय. आमच्या मराठवाड्याच्या गावठी भाषेत जर सांगायचं झालं, शेतकऱ्याकडे काहीच राहिलं नाही. तूर जर तुम्हाला अगोदर कशी बघायचं असलं तर अगोदरचा व्हिडिओ टाकतो मी, त्याच्यात ते बघा. आणि आता बघा, एवढं चांगलं आलेलं पीक कसं वाटत असेल शेतकऱ्याला पूर्ण उभं जळाल्यावर. ही तूर पूर्ण जळाली हो, काहीच होऊ शकत नाही याचं. आता हे सगळं जळालंय, काय करणार याला शेतकरी? आज शेतकऱ्यावर 100% आत्महत्याची वेळ आली. त्याशिवाय शेतकऱ्याला काही उपाययोजना नाही, दुसरी काही करूही शकत नाही. जे काही त्याचे साठवलेलं होतं ते सगळं पिकाला लावलंय, आणि पीक जर पूर्ण उद्ध्वस्त झालं शेतकऱ्याकडे काहीच राहत नाही. शेतकरी पूर्ण हवालदिल झालेला आहे. आता रानात शेवळ झालंय, त्याच्यात मासे झालेत. नेमकं करायचं काय शेतकऱ्याने आता? जर काही उपाययोजना असली शासनाकडं, सरकारकडं, तर आम्हा मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांना सांगा. आम्ही बीड जिल्ह्यामधून येत. बीड जिल्ह्यात गेवराई तालुका पहिलाच मागासलेला तालुका. त्याच्यात पाणी नाही आम्हाला, आणि पाणी आलं तर असं पिकच ठेवत नाही. नेमकं करावं काय आम्ही? काय असलं तर सांगा तुमच्याकडे आता.